नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके 1945 गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी सादर करीत आहोत. ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर धडक मोहीम 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या काळात राबवणार. राम हा आदर्श आहे, आम्ही त्याला आमचा राम मानतो. जितेंद्र आव्हाड. आणि रामभाऊ माळगी व्याख्यानमालेत श्रोत्यांना 9 ते 15 जानेवारी दरम्यान विविध विषयांची वैचारिक मेजवानी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची धडक मोहीम 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या काळात सलगपणानं राबवण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. ही मोहीम संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येणार असली तरी त्याचा विशेष भर कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागावर राहणार. शहरात कोणतंही अनधिकृत बांधकाम सुरू होऊच नये यावर सर्व सहाय्यक आयुक्तांनी स्वतः लक्ष ठेवावं. अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील मोहिमांचं संनियंत्रण सहाय्यक आयुक्त करतील. आवश्यकतेप्रमाणे त्यांना अतिरिक्त अधिकाऱ्यांची कुमक देखील देण्यात येईल. अनधिकृत प्लिन्स तात्काळ तोडण्यात यावं असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय. पुन्हा त्याच ठिकाणी प्लिन्सचं बांधकाम झालं तर जमीन मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. जमीन सरकारी मालकीची असेल तर बांधकाम करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा. तसंच MPDA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करावा असं देखील आयुक्तांनी सांगितलं. बांधकामाच्या ठिकाणी बोरवेल केली असेल तर ती देखील तोडावी आणि त्यात दगड टाकून ती बोरवेल कायमस्वरूपी बुजवावी. तोडकामाचा सगळा खर्च हा जमीन मालकाकडून त्याच्या मालमत्ता करात थकबाकी म्हणून वसूल करावा. डिमांड नोटीस काढून तो खर्च वसूल केला जावा असे निर्देश आयुक्तांनी दिले. कारवाई करताना अधिकाऱ्यांनी सौजन्यपूर्ण रीतीने वागावं. नागरिकांचं हित लक्षात घेऊन ही कारवाई सुरू असल्याचं त्यांना सांगावं. अनधिकृत इमारतीवरील कारवाई करताना पूर्ण बांधकाम जमीनदोस्त झालं पाहिजे. पूर्णपणे सुरक्षित वातावरणात ही कारवाई झाली पाहिजे. सहाय्यक आयुक्त किंवा त्यावरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच तोडकाम कारवाई झाली पाहिजे असं देखील आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. ज्या इमारतीचं बांधकाम तोडलं जात आहे ती पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात यावी. केवळ स्लॅब तोडणं किंवा भिंती पाडणं म्हणजे अनधिकृत बांधकाम तोडणं नव्हे. मोठ्या इमारती जमीनदोस्त करण्यापूर्वी त्यांचे जिने पूर्णपणे तोडले जावेत असं देखील आयुक्तांनी स्पष्ट केलं. 5 मजल्यापेक्षा जास्त मोठं बांधकाम तोडण्यासाठी विशेष यंत्रणा आणि विशेष यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी असं आयुक्त बांगर म्हणाले. एका प्रभाग समिती क्षेत्रात एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली जावी. रविवार वगळता सर्व दिवशी ही कारवाई होईल. त्याला सार्वजनिक सुट्टीच्या दिवसाचा देखील अपवाद असणार नाही असं आयुक्तांनी स्पष्ट केलं. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया रचताना घराघरात जाऊन मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटवून दिलं. त्याचप्रमाणे आपण परिवर्तनासाठी संघर्ष करत असताना वस्ती वस्तीत गावागावात जाऊन सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषांशी संवाद साधला पाहिजे. संविधानानं त्यांना दिलेल्या हक्कांची जाणीव करून त्या हक्कांच्या संरक्षणासाठी जन आंदोलनाच्या माध्यमातून अहिंसात्मक मार्गाने संघर्ष करण्याची तयारी केली पाहिजे. यासाठीच भारत जोडो अभियानातर्फे सुरू करण्यात आलेल्या जन गण मन अभियानात हिरिरीनं सामील व्हा असं आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी नागरिकांना केलं.
समता विचार प्रसारक संस्थेच्या सावित्रीबाई फुले व्याख्यान मालिकेअंतर्गत जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि भारत जोडो अभियान यांच्याबरोबर संयुक्तपणानं जनगण मन या अभियानाला ठाण्यात सुरुवात करताना त्या बोलत होत्या. फक्त मन की बात करून चालणार नाही, तर जन की बात सुननी चाहिए, जन से बात करनी चाहिए. गावागावात आणि शहरात सुलतानी आणि आसमानी संकटाने शेतकरी कष्टकरी हवालदिल झाले आहेत. वाढत्या बेरोजगारीनं युवा वर्ग त्रस्त आहे. आमचा संघर्ष फक्त धरणग्रस्तांपुरता नाही, तर हिमालयापासून केरळपर्यंत कष्टकरी आणि शेतकरी यांच्या समस्या प्रचंड आहेत. मुंबईत भर धोधो पावसात गरिबांची वस्ती बुलडोझर आणून उडवली जाते. पावसात वस्ती उठवू नये असे कोर्टाचे स्पष्ट निर्देश असताना देखील हा अन्याय म्हणजे संविधानानं दिलेल्या हक्कांची उघड पायमल्ली आहे. या विरोधात जन आंदोलन उभारून संघर्ष केलाच पाहिजे. सरकारला जनशक्तीच्या रेट्यानं संविधानातील मूल्यांची आठवण करून दिली पाहिजे. संविधानाच्या मूल्यांचं पालन झालं नाही तर ते गाडलं जाईल. या बाबासाहेबांच्या म्हणण्याची आज लोकांना आठवण करून दिली पाहिजे. आगामी निवडणुकीत परिवर्तनासाठी योग्य तो प्रतिनिधी निवडून देण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी जनगण मन अभियान हे वॉर्ड आणि वस्ती पातळीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचं मेधा पाटकर यांनी यावेळी सांगितलं. सालाबादप्रमाणे रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला मंगळवार 9 जानेवारीपासून सुरू होणार असून 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी त्याचा समारोप होणार आहे. व्याख्यानमालेचं हे 38वं वर्ष असून व्याख्यानमालेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. श्रीराम पूजा ते राष्ट्रपूजा या विषयावर त्यांचं व्याख्यान होईल. 10 जानेवारीला शिवभक्त मोहन शेटे यांचे शिवरायांचा 8वा प्रताप यावर मार्गदर्शन होईल. 11 जानेवारीला देहातील महादेव एक जीवन प्रवास यावर डॉक्टर सुनील काळे बोलतील. 12 तारखेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ज्ञ भूषण केळकर यांचं भविष्य व्यापणारं तंत्रज्ञान या विषयावर, 13 जानेवारी रोजी डॉक्टर अनिल मडके यांचं श्वासागणिक धोका वेळीच ओळखा यावर प्रबोधन करणार असून सुनील कुलकर्णी हे 14 जानेवारी रोजी सद्य राजकीय परिस्थिती यावर भाषण करतील. समारोपाच्या दिवशी 15 जानेवारीला सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची प्रकट मुलाखत माधुरी ताम्हणे घेतील. ही व्याख्यानमाला मल्हार टॉकीज समोरील सरस्वती क्रीडा संकुलात होणार आहे. रसिक श्रोत्यांनी या ज्ञान प्रबोधन मनोरंजनाच्या यज्ञात अगत्यानं सहभागी व्हावं असं आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष संजय केळकर यांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहिमेची वागळे स्टेट प्रभाग समितीतून सुरुवात झाली आहे. सकाळी 6:30 वाजल्यापासून वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. रस्ते झाडणं, घासणं आणि धुणं अशी 3 स्तरात सफाई होणार आहे. महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयानं हे महास्वच्छता अभियान होणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. या मोहिमेत महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान विभाग तसंच विविध सामाजिक संस्था, NCC आणि NSSचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांचा देखील या मोहिमेत सहभाग आहे. वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नियोजन आणि पूर्वतयारीचा आढावा महानगरपालिका आयुक्तांनी यावेळी घेतला. सर्वंकष स्वच्छता मोहीम एका पाठोपाठ एक याप्रमाणे 24 फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात राबवण्यात येणार आहे. स्वच्छतेचा दर्जा उंचावणं आणि महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत वर्तकनगर विभागातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मैदानं, मार्केट परिसर, फूट ओव्हर ब्रिज इत्यादी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. ठाणे महानगरपालिका आणि BN बांदोडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं क्षय रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी क्षयमुक्त ठाणं भयमुक्त ठाणं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. संपूर्ण महाराष्ट्रात क्षयरोग दूरीकरण मध्ये ठाण्याचा 2रा क्रमांक आलाय. या आजाराबाबत जनजागृती होऊन क्षयरोगाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्रांचं सर्वेक्षण करण्यात येतं.
अनेक जण या जनजागृती मोहिमेत जास्तीत जास्त जनजागृती कशी करता येईल यासाठी सक्रिय आहेत। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। स्त्रीचा आदर कसा करावा, जातीभेद कशी मानू नये, हे सगळं रामायणात आहे। आदिवासींच्या तोंडातील बोरं आज महाराष्ट्रात किती जण खातील? रावण मेल्यानंतर देखील राम लक्ष्मणाला सांगतो की शेवटच्या क्षणी तो काय म्हणतोय ते ऐक। आपल्याला ते तो गेल्यानंतरही कामी येईल, कारण तो अतिशय हुशार माणूस आहे। राम हा आदर्श आहे। आम्ही त्याला आमचा राम मानतो। आम्ही बहुजनांचा राम मानतो त्याला। त्याच्या सवयी या बहुजनांच्या सवयी आहेत। तो क्षत्रिय आहे। आपण काय चुकीचं बोललो असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। जितेंद्र आव्हाडांच्या राम मांसाहारी होता या विधानावर सध्या वादावादी सुरू आहे। त्यावर बोलताना आव्हाडांनी हा सवाल केला, आपण काय चुकीचं बोललो की हत्या करण्यापर्यंत तुम्ही पोचलात? अजून खूप पुरावे द्यायचे आहेत। आपण कालपासून गप्प होतो, अपमान सहन करत होतो। कोणता परमाणूस डायरेक्ट गर्दन छाटूंगा बोलला। आपण राम भक्त आहोत, त्यामुळे आपल्याला ही मर्यादा आहे। रामाविषयी वाईट बोललेलो नाही। इतिहासानं आपण बदलत असतो। जर तुम्ही डिवतलं नसतं तर एवढा अभ्यास केलाच नसता। आपण काल 48 तास पुस्तकात घुसलो। कारवाई कोणाकोणावर करणार तुम्ही? गदिमा, प्रल्हाद केशव अत्रे यांच्यावर करणार का? लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार का? असं देखील त्यांनी विचारलं। तसंच अयोध्येला आम्ही पण जाणार आहोत। 14 वर्ष बहुजन त्यांच्या सोबत होते, असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत रिंग रोड बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता। त्याबाबत शासनानं पुनर्वसन धोरण जाहीर केल्यानंतर या बाधितांच्या पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा झालाय। महानगरपालिकेनं पात्र लाभार्थ्यांची पुनर्वसन प्रक्रिया सुरू केली आहे। आतापर्यंत सुमारे 350 लाभार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या 20 तारखेपर्यंत 500 लाभार्थ्यांची पात्रता प्रक्रिया पूर्ण होणार असल्यानं त्यामुळे लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला वेग आला असल्याचं KDMC उपायुक्त वंदना गुळवे यांनी सांगितलं। सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या मोलकरणीला कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले। तिच्याकडून 10 तोळे वजनाचे एकूण 2,97,000चे दागिने हस्तगत केले। डोंबिवली पश्चिम इथल्या आस्था पाटील यांच्या घरी गंगूबाई उर्फ गीता दळवी ही महिला काम करत होती। पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेऊन गंगूबाई हिला ताब्यात घेतलं आणि तिला केलेल्या तपासात तिनं घरी कामाला असताना सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली। त्यानंतर तिच्याकडून 10 तोळे वजनाचे 2,97,000चे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत। पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रवींद्र सिनकर यांना जम्मू काश्मीरच्या GHRT संस्थेचा उत्तम भारत आणि जबलपूरमधील SNA संस्थेचा अचिव्हर आयकॉन अवॉर्ड 2024 अशा 2 प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले।
पत्रकारिता करत असतानाच पर्यावरण संवर्धनासाठी बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल पत्रकार प्रशांत सिनकर यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट यांच्या माध्यमातून दिला जाणारा उत्तम भारत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष HR रहमान यांनी दिली. तर मध्य प्रदेश जबलपूरमधील समय न्यूज एजन्सीच्या वतीनं अचीवर आयकॉन अवॉर्ड 2024 हा पुरस्कार देऊन प्रशांत सिनकर यांना सन्मानित केलं. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन विषयक बातम्यातून जनजागृती करण्यास प्रशांत सिनकर यांनी प्राधान्य दिलं आहे. त्यांच्या कार्याचा गौरव शासन तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला. पोलीस आयुक्तालय ठाणे शहर अंतर्गत नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्तानं डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर माध्यमिक विभागातील इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. DCP गणेश गावडे, नौपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर PI क्षीरसागर आणि महिला पोलीस उपनिरीक्षक निर्मला राखे हे अधिकारी यावेळी उपस्थित होते. गणेश गावडेंनी सायबर क्राईम, मोबाईल आणि वाहन चोरी तसंच ऑनलाईन फ्रॉड्स या संदर्भात मुलांना सावध राहण्याच्या संदर्भात मार्गदर्शन केलं. तसंच निर्मला राखे यांनी वयात येणाऱ्या मुलांना गुड आणि बॅड टच या बाबतीत मोकळेपणानं मार्गदर्शन केलं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर धडक मोहीम 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या काळात राबवणार. राम हा आदर्श आहे, आम्ही त्याला आमचा राम मानतो. जितेंद्र आव्हाड. आणि रामभाऊ माळगी व्याख्यानमालेत श्रोत्यांना 9 ते 15 जानेवारी दरम्यान विविध विषयांची वैचारिक मेजवानी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.